मनसे उपमुख्यमंत्री फडणवीसांची गुप्त बैठक झाली आहे। देशपांडे, नांदगावकर, नितीन सरदेसाई फडणवीसांच्या भेटीला गेले होते। भाजप आणि मनसेच्या युतीचा प्रस्ताव गुपित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, पाहूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे आपण यांच्याकडून जाणून घेणार की आता भाजप पक्ष आणि मनसेच्या ज्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत, नक्कीच काय झालं तर आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भेटी होतात तर काय सांगाल सर, या आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गाठीभेटी होतात का? मुळात कालची जी भेट होती ती सन्मान्य नेते बाळासाहेब साहेब, सरदेसाई साहेब आणि मी भेटायला गेलेलो। ती फक्त एक सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कुठलीही चर्चा नव्हती। नक्कीच जर युती झाली तर आगामी लोकसभा निवडणुका कशा प्रकारे जागा लढवायची? मुळात मी तुम्हाला सांगितलं ना, हे जागा लढवणं, युती करणं किंवा या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या वरिष्ठ पातळीवर त्याचे निर्णय होतात। माझ्यासारखा एक महाराष्ट्र सैनिक हा सन्मान्य राजसाहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करतो। नक्कीच पाहायचं झालं तर काल जे मनसेचं अधिकृत पेज आहे ट्विटरवरून एक ट्विट केलं आहे की जे अजितदादा पवार यांचं जे चिन्ह आहे निवडणूक आयोगाने दिलेलं आहे त्यावर एक ट्विट केलं होतं, काय सांगायला तुम्हाला? मुळात असं आहे की नियती तिचं वर्तुळ नेहमी पूर्ण करत असते। राष्ट्रवादीने जे पेरलं तेच सध्या उगवलेलं आहे आणि जे पेरलंय तेच उगवलंय, त्यामुळे तेच बघावं लागते। नक्कीच आपल्यासोबत बोलण्यासाठी संदीपजी देशपांडे आपण यांच्याशी बातचीत केली आहे। अनिल सावरे, जय महाराष्ट्र, मुंबई।